लॉकडाऊन मध्ये काही पोरांनी हातगाडीवर वांगे बटाटे विकले, लाजले नाही. ते 6 महिन्यात 3 चाकीच्या गाडीचे मालक झाले. असे कितीतरी पोर आहेत की कष्टानं लक्ष्मी मिळते. बघत आपलं बावळाटवाणी मान. तू काय बावळा ठेका का? असं देव कोण नाही देतो का? देवान देवाच्या बापाला सोडलं नाही, तू कोण टिकूजी? आता काय बावळाट म्हणता? मेल्यावर कोण आलं पाहायला? संपत्ती मापात कमवा. एकच पोरगे, मग एवढं इस्टेटीचं काय करायचं? येडे का तू? नुसतं कमीतच राहिला, सांभाळी तो कावा. हे रस्त्याच्या कडेला भिकारी घोरातही कुत्र्याची कळवण झाली तो उठानं. याच्या बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली, उठला बा उघडा बम वापळा. त्याची सावली पाहून मागं सरकतो, त्याची पडलं जिन्यावरून खाली गेलं खोब्यातून. काय आलं? बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेला आणि भिकारी म्हणला भिक्षा वाढव. बंगल्यावाला म्हणला बाहेर निघ, कान फाड फोडेन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो, तू तरी कानफाड फोडितो मन मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगाय आलो. मी हाताने येतेच मी आताच. आणि ठणठणा नवरा जवळतोय पुढं. अशी जाळा जवळ न्यायची, थोडी दिल्ली करायची. शिंगाट घरगातील भामटेची दुनिया आहे महाराज. काय आलंय महाराज? हे लबाड्यात महाराज. या जगात फक्त नामचिंतन सत्य आहे. सत्य तोच सत्य तू सत्य तू विठ्ठला विना जगदाकार दादा विना जगदाकार दादा विना जगदाकार सत्य तू सत्य तू सत्य तू डोळ्यानं पाहिला, बापाचा मृत्यू डोळ्यानं पाहिला, भावाच्या घरातलं निघून जाणं डोळ्यानं पाहिलं. एकुलता एक पोरग मरण पावलं. एकुलता एक पोरग मरण पावलं. आईचा मृत्यू डोळ्यानं पाहिला, भावाचा मृत्यू डोळ्यानं पाहिला, बापाच्या घरातलं निघून जाणं डोळ्यानं पाहिलं. पण भजन हा धर्म सोडला नाही, ते जगत गुरु झाले. ध्यानात ठेवा, लोकांनी रेड्याची तुलना केली ते ज्ञानियांचे राजे ठरले. आणि सगळ्यात जवळच्या माणसांनी त्रास दिला ते छत्रपती ठरले. शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास जवळच्याच माणसाला. आणि आपल्यामुळं आपलीच माणसं होती नाही. हो, माणसं दिलेत पण ते माणसं ते माणसं छत्रपती ठरले, ते जगत गुरु ठरले. का? लोक बोलू द्या, आपण आपला धर्म सोडायचा नाही. जर प्रेम बिम कोण एखाद्या माणसानं लव्ह मॅरेज केलं, बायको मिली त्याची, मरू नये पण मिली. 2 पोरं होती गुजीरवाणी, मिली. ती पोरं अंगणात खेळत होते आणि ते बसलं होतं. असं वाटतं आपण त्याला भेटायला जायचं. मैत्र प्रेम सांगतो कसं आहे. आपण त्याला जायचं भेटायला, ते असं बसेल राहतं तोंड सोडून, सुकेल पार तोंड. आपण त्याला म्हणायचं काय चाललंय, काय चाललंय, काय चालायचं, वाटोळं झालं जीवनाचं. देवानं माल न्यायला लागत होतं, 3 लोक न्यायला लागत. बिगर बायकोचं जगण्यात मजा नाही. कसा आठवडा घालला माझं मला माहिती. वाटलं होईन देवाचं. असं नव्हतं करायचं देवानं. मग आपण त्याला म्हणतो बायको करता का? जे 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 काय करायचं मला बायको करून. आणि मला कोण बायको देईन? मला नको बायको, पण यांनी आई कोणला म्हणू. आता याला आई लागत त्याला बायको लागत नाही. म्हणजे याची आई त्याची मावशी होईल का? बाम त्याची दुनिया. लबाड जनता आहे महाराज. नाही रे नाही कुणा काय कोणी नाही रे नाही कुणा ते कोणी नाही रे नाही कुणा नाही रे नाही कुणा
तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन उड़ जाएगा एक दिन बच्चे रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन बच्चे रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन बच्चे रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा अजून अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही का? लय मोठा बंगला आहे पेटवा. झोपडीत राहणाऱ्यांना विमान न्यायला आलं. झोपडीत राहणाऱ्याला विमान न्यायला आलं आणि रस्त्यावर माधुगिरी मागणारे ज्ञानियांचे राजे ठरले. नुसते राजे ना, येमेन भीमे कोण खात? आपले राजे आहेत पण पाचच्या पुढं. वाघ वाघ डोळे बिळे लाल. 5 वाजता वाघ लागला ठरायला, 9 वाजता पडला उत्ताना, झाला चित्ता. सकाळी लागला 5 उसने मागा, झाला बिबट्या. आपले ते ज्ञानियांचे राजे. एम ए नाही, एम ए फिमे काय, एम ए फिल PhD DHM LLB DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी कोण खातं? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून? एकच आहे घालावं कुठं कुठं. 10 मेसेज आपल्याकडे घालावं, एकच पोर आहे, घालायचं कुठं कुठं. बरं इंग्लिश मिडियमला एवढं जर घातलं ते गाडीतून उतरलं तर 15 मिनिटं त्याचे ऐक पाहत ते हसत नाही. त्याला माहिती हसलून गाडी जर वळली तर परत जायची पाळी येते का काय? अरे बसलेली सगळी माणसं आपण आमदार साहेबांसकट गरीबाच्या घरात जन्माला आलो. आता या कार्ट्यांची एवढी मजा आहे, आपल्याला होतं काही? अरे आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतं, घ्यावा का नाही वा पठ्या. गुरुजी म्हणायचा इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्या आईला विचारावं लागत. आपल्या वेळेस काच कॅलेंडर. मग आपल्या आईला विचारलं का हा कधी झाला? आपले म्हणायची बाबा लय पाऊस आला दादा त्या साली थोरला, आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा, आणि वड्याला पाणी आलं तो बापा अखेरात आंब्या वाडकला त्या साली ठकी, आणि शिळीला 3 बकर झाली त्या साली गंगी. गुरुजी म्हणला ही ठकीन गंगी बसवायची कुठं? मग गुरुजी लोक हुशार, त्यांनी बसवले 1, 6 ते 10, 6. 1, 6 ते 10, 6 जनरल रजिस्टरच्या तारखा आहेत. ज्यांचे जन्मतारीख 1, 6 ते 10, 6 आहे, गुरुजीने केलेली ऍडजस्टमेंट. तर आपल्याला काय होतं ते एवढी अडपट यांना 6 लाखाच्या गाड्या न्यायला काय सुधरायची? बाकड्यात दिसत नाही ते गाडीत. चढ 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 उतर उतर. बरं जाडकाचा चष्मा 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडीत. एक डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर म्हणला डॉक्टर साहेब मला एकाची 2 माणसं दिसतात हो. मग डॉक्टर म्हणले मूर्खा तुम्ही 4 माझ्याकडे आले कशाला? काय फार ईडी झाली लोक महाराज. आणि आपल्याला शाळेत घातलं तर काय होतं? आपल्याला 7वी पर्यंत पाटी, तिला साठा नाही खापराची, आणि खापराची फोडी तर म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. बरं पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती. मागून आपण लिहायचंच बंद केलं, पेन्शिली खायलाच सुरुवात केली. काय होतं आपलं? होतं का कमराला काय पट्टे होते का? खरगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चढवायचा आणि जेवला का आट्टा उतरायचा. आणि आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय शॅग होती का? खताची गोण. आणि त्याच्यात काय दप्तर होतं का? कौठ, बोर, चिचा.
आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती. अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. हो असं असं नाताळाच्या सुट्टीत वड्याला पाणी राहायचं पहिलं आणि आपण अख्खे भोंगळे वड्याला, चड्ड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्यात, आणि घरचे जर आले तर चड्ड्या वड्यालाच अख्खी भोंगळी गँग पळायची. जाऊ द्या महाराज, आपल्या आईबापांनी आपल्याला बंगला दिला नाही, आपल्या आईबापांनी आपल्याला इंग्लिश मिडियमला घातलं नाही, पण आपल्या आईबापांनी आपल्याला स्वाभिमानानं जगायचं शिकवलं, कोणाची बुटं चाटून जगायचं शिकवलं नाही. आपण गरीब होतो, आपल्या आईचं लुगडं फाटकं होतं असू द्या, पण आपली आई देवी होती का तिने आपल्याला एवढं सुंदर बनवलं. यांना काय झालं, हे आमचं शेतकऱ्याचं पोऱ्या 3 मोळ्या ऊसाच्या तोडीतो आणि हिचा पप्पू फक्त 15 ऑगस्टला लवकर उठला. सर्दी झाली पप्पूला, सर्दी थोडी दिशी पाच पप्पूला, दिशी पाच सर्दी. काय तुया पप्पूला रोग झालाय. ही आमची शेतकऱ्याची बाई 8 रुपये किलोनं कापूसीची, ती 10-10, 20-20 किलो जास्त इचित असेल. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार येत्या. अगं बाई तू जगतीच का आला. अरे आजही धर्मन प्रेम शेतकऱ्याच्याच घरात आहे. हा संध्याकाळी कापूस येचून बाई आली तर नवऱ्याला म्हणते आता कालवण कमी आहे, दूध भाकर खाऊ. एक प्रेम शेतकऱ्याच्या घरात आहे. ती विचारून घेते असं करा, कालवण थोडं गरम करते, दूध भाकर खाऊ. तोही म्हणते बा त्रास नको करू. हे मोठ्याच्या घरात तसं असतं का. पप्या पप्या त्याला विचार खायचंय का. का बाहेरून खाऊन आलाय पाय आणि त्याच्या तोंडाचा वास घे. त्याच्या त्याला म्हणावं जिन्यात झोप, झोप ना जिन्यात. आणि तोच सकाळी गावात म्हणतो काही भरीव कामं केली पाहिजे. काय करत उघडा राहिला, काय भरीव काम करतो भाऊ. काही काही माणसं राजकारणात राहिली महाराज मरेपर्यंत. वय झाल्यावर राजकारण सोडून द्यावा. माता लोक त्यांना म्हणतात नका येऊ तुम्ही सभे बेबेला, पडाल बेडाल स्टेजवरून नका येऊ. मग ते आता घरीच राहतं. आता त्याला आयुष्यभर रस्सा खायची सवय, ते पिठल्याचं सूत्र जमा ना त्याला. ते काय आमच्या पवार साहेबासारखं खानदान घर होतं काय. हे घर कसं आहे, वारकरी आहे. तो रश्यावरचा गडी आणि त्याची बायको करायची पिठलं. तो बायकोला म्हणत आजही पिठलंच केलं का. ती म्हणली तुझ्या तोंडाला नाही चव, तुला लागली चकण्याची सवय, खायचं असं तर काय. मग तो आला दिंडीत आमच्या बोकांडी. दिले नाही एका दिंडीच्या 2 दिंड्या करून. पाहता काय माग पारमार्थिक रंग वेगळाच आहे. तो लुटीचा तरुण पोरे कला बिला करा. आहे का तुमच्यातला एक तरी पोलीस मध्ये जायच्या लेवल मध्ये आहे का तुम्ही. तुम्हाला नक्की आजार काय आहे. अरे तब्येत विनोद नाही महाराज. इथून पुढे जो माणूस काळ्या आईची सेवा करेल, घरातल्या गायीची सेवा करेल आणि साधू संतांचा आशीर्वाद घेईल, तोच माणूस सुखी होईल. आता काही काय बापाची इस्टेट फुकट मिळाले ते येणे झाले. त्याला लक्ष्मी टिकवायला नम्र लागते. हा धर्म आहे आणि धर्माचं पालन करण्यासाठी तर आपण आलो. हेच काय करणे
पालन. पण आता पुढचा शब्द लय कठीण आलाय. हेच आहे, हेची हा शब्द टाळ करी, हेची व्हावी माझी आस, हेची आम्हा करणे काम, हेची थोर भक्ती आवडते देवा. आपण फक्त भगवंत चिंतन करण्यासाठीच आलोय. हे गाडी, बंगला, पप्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हिटर, फिटर, इयर, वाफे, चिंगड्या, कांदे, गोण्या, बकरं, अंडी, लाटणं, पळपट, फुकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वरगळं, उशा, गाद्या, तक्या, नळ्या नळ्या, खंड खुंड, बोंबलं, सुकटं, अंड, टरफालं, गोजीरवाण्या, घरात 7 जन्माच्या गाठी, वहिनी साहेब, दे धक्का, धोवी पछाड, गोष्ट छोटी, डोंगरेवडी, चुक्या ताकवला, शिक्षणाचा आहे घो माय. बाई वाड्यावर या. अरे तू झोपडीत राहतो, बायला वाड्यावर बुडीतो. राला घरकुलाला अर्ज केला आणि बाईला वाड्यावर बोलतो. काय माणूस. बाई वाड्यावरच या. अहो घरकुल मंजूर होऊ दे, अजून तू असं काय करतो. अरे नाही नाही, हे सगळं भास आहे. म्हणून तर आपल्याकडे माणूस मेल्यावर असं करतात. पा 10व्यात भाषण करणारे लोक लय विचित्र. मग 10व्याला नदीवर काय म्हणते माहिती का लोक, त्यांचे दुःखद निधन झाले. आता निधन आनंदाचं होतं का? पेढे खाऊन मेले का ते? काही काही तर काय म्हणतात 10व्यात, ते आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. आपल्या ते ज्ञानियांचे राय आहेत. एम ए नाही, एम ए फिमे काय, एम ए फिल PhD DH MCom LLB DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी कोण खातं. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून. एकच आहे घालावं कुठं कुठं. 10 मेसेज आपल्याकडे घालावं, एकच पोर आहे घालायचं कुठं कुठं. बरं इंग्लिश मिडियमला एवढं जर घातलं ते गाडीतून उतरलं तर 15 मिनिटं त्याची ऐका पाहते, ते हसत नाही. त्याला माहिती हसलून गाडी जर वळाली तर परत जायची पाळी येते का काय. अरे बसलेली सगळी माणसं आपण आमदार साहेबांसकट गरीबाच्या घरात जन्माला आलो. आता या कार्ट्यांची एवढी मजा आहे, आपल्याला होतं काही. अरे आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला भ्या वाटत होतं. घ्यावा का नाही वा पठ्या. गुरुजी म्हणायचा इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागत. आपल्या वेळेस काच कॅलेंडर. मग आपल्या आईला विचारलं का हा कधी झाला, आपले म्हणायची बाबा लय पावसाळा झाला त्या साली थोरला, आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा, आणि वड्याला पाणी आलं तो बापा अखेरात आंब्या वाडकला त्या साली ठकी, आणि शिळीला 3 बकर झाली त्या साली गंगी. गुरुजी म्हणला ही ठकीन गंगी बसवायची कुठं. गुरुजी लोक हुशार, त्यांनी बसवले 1 6 ते 10 6. 1 6 ते 10 6 जनरल रजिस्टरच्या तारखा आहेत. ज्यांचे जन्मतारीख 1 6 ते 10 6 आहे, गुरुजीने केलेले ऍडजस्टमेंट. तर आपल्याला काय होतं ते एवढे याडपट यांना 6 लाखाच्या गाड्या न्यायला काय सुधरायची. बाकड्यात दिसत नाही ते गाडीत. सोड 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 उतर उतर. बरं जाडकाचा चष्मा 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडीत. एक डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हणला डॉक्टर साहेब मला एकाची 2 माणसं दिसतात हो. मग डॉक्टर म्हणले मूर्खा तुम्ही 4 माझ्याकडे आले कशाला. काय फार येडी झाली लोक महाराज. आणि आपल्याला शाळेत घातलं तर काय होतं, आपल्याला 7वी पर्यंत पाटी, तिला साठा नाही खापराची, आणि खापराची फोडी तर म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. बरं पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती.
मागून आपण लिहायचंच बंद केलं, पेन्शिल खायला सुरुवात केली. काय होतं आपलं होतं का? कमराला काय पट्टे होते का? खरगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चालवायचा आणि जेवला का आट्टा उतरायचा. आणि आपल्या दप्तराची पिशी म्हणजे काय शेग होती का? खताची गोण. आणि त्याच्यात काय दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती. अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. असं असं नाताळाच्या सुट्टीत वड्याला पाणी राहायचं पहिलं. आणि आपण अख्खी भोंगळे वड्याला, चड्ड्या वड्याच्या कडाला, मंडळी वड्यात. आणि घरचे जर आले तर चड्ड्या वड्यालाच अख्खी भोंगळी गँग पळायची. जाऊ द्या महाराज, आपल्या आईबापांनी आपल्याला बंगला दिला नाही, आपल्या आईबापांनी आपल्याला इंग्लिश मिडियमला घातलं नाही, पण आपल्या आईबापांनी आपल्याला स्वाभिमानानं जगायचं शिकवलं. कोणाची बुटं चाटून जगायचं शिकवलं नाही. आपण गरीब होतो, आपली आईचं लुगडं फाटकं होतं असू द्या, पण आपली आई देवी होती का तिने आपल्याला एवढं सुंदर बनवलं. यांना काय झालं? हे आमचं शेतकऱ्याचं पोऱ्या 3 मोळ्या ऊसाच्या तोडीतो. आणि हिचा पप्पू फक्त 15 ऑगस्टला लवकर उठला. सर्दी झाली पप्पूला, सर्दी थोडी दिशी पाच पप्पूला, दिशी पाच सर्दी. काय तुया पप्पूला रोग झालाय. ही आमची शेतकऱ्याची बाई 8 रुपये किलोनं कापूसीची ती 10-10, 20-20 किलो जास्त इचित असेल. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार आहे त्या. अगं बाई तू जगतीच का आला? अरे आजही धर्मन प्रेम शेतकऱ्याच्याच घरात आहे. संध्याकाळी कापूस येचून बाई आली तर नवऱ्याला म्हणते आता कालवण कमी आहे, दूध भाकर खाऊ. एक प्रेम शेतकऱ्याच्या घरात आहे. ती विचारून घेते असं करा, कालवण थोडं गरम करते, दूध भाकर खाऊ. तोही म्हणते बा त्रास नको करू. हे मोठ्याच्या घरात तसं असतं का? पप्या पप्या त्याला विचार खायचंय का? का बाहेरून खाऊन आलाय पाय? आणि त्याच्या तोंडाचा वास घे त्याच्या. आणि त्याला म्हणावं जिन्यात झोप, झोप ना जिन्यात. आणि तोच सकाळी गावात म्हणतो काही भरीव कामं केली पाहिजे. काय करत उघडा राहिला, काय भरीव काम करतो भाऊ. काही काही माणसं राजकारणात राहिली महाराज मरेपर्यंत. वय झाल्यावर राजकारण सोडून द्यावा. माता लोक त्यांना म्हणतात नका येऊ तुम्ही सभे बेबेला, पडाल बेडाल स्टेजवरून नका येऊ. मग ते आता घरीच राहतं. आता त्याला आयुष्यभर रसा खायची सवय. ते पिठल्याचं सूत्र जमा ना त्याला. ते काय आमच्या पवार साहेबासारखं खानदान घर होतं काय? हे घर कसं आहे? वारकरी आहे. तो रश्यावरचा गडी आणि त्याची बायको करायची पिठलं. तो बायकोला म्हणत आजही पिठलंच केलं का? ती म्हणली तुझ्या तोंडाला नाही चव, तुला लागली चकण्याची सवय. खायचं असं तर काय. मग तो आला दिंडीत आमच्या बोकांडी. दिले नाही एका दिंडीच्या 2 दिंड्या करून. पाहता काय माग पारमार्थिक रंग वेगळाच आहे. तो लुटीचा. तरुण पोरं कला बिला करा आहे का तुमच्यातला एक तरी पोलीस मध्ये जायच्या लेवल मध्ये आहे का तुम्ही? तुम्हाला नक्की आजार काय? अरे तब्येत विनोद नाही महाराज. इथून पुढे जो माणूस काळ्या आईची सेवा करेल, घरातल्या गायीची सेवा करेल आणि साधू संतांचा आशीर्वाद घेईल, तोच माणूस सुखी होईल. आता काहींना काय बापाची इस्टेट फुकट मिळाले ते येणे झाले. त्याला लक्ष्मी टिकवायला नम्र लागते. हा धर्म आहे आणि धर्माचं पालन करण्यासाठी तर आपण आलो. हेच काय करणे का
पालन. पण आता पुढचा शब्द लय कठीण आलाय. हेच आहे. हेची हा शब्द टाळ करी. हेची व्हावी माझी आस. हेची आम्हा करणे काम. हेची थोर भक्ती आवडते देवा. आपण फक्त भगवंत चिंतन करण्यासाठीच आलोय. हे गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर शेगडी हिटर फिटर इयर वाफे चिंगड्या कांदे गोण्या बकरं अंडी लाटणं पळपट भुकणी उशी तवा संडास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वरगळं उशा गाद्या तक्या नळ्या नळ्या खांड खुंड बोंबलं सुकटं अंड टरफालं गोजीरवाण्या घरात 7 जन्माच्या गाठी वहिनी साहेब दे धक्का धोवी पछाड गोष्ट छोटी डोंगरेवडी चुक्या ताकवला शिक्षणाचा आहे घो माय बाई वाड्यावर या. अरे तू झोपडीत राहतो बायला वाड्यावर बुडीतो राला घरकुलाला अर्ज केला आणि बाईला वाड्यावर बोलतो. काय माणूस बाई वाड्यावरच या. अहो घरकुल मंजूर होऊ दे. अजून तू असं काय करतो. अरे नाही नाही हे सगळं भास आहे. म्हणून तर आपल्याकडे माणूस मेल्यावर असं करतात. पा 10व्यात भाषण करणारे लोक लय विचित्र. मग 10व्याला नदीवर काय म्हणते माहिती का लोक. त्यांचे दुःखद निधन झाले. आता निधन आनंदाचं होतं का. पेढे खाऊन मेले का ते. काही काही तर काय म्हणतात 10व्यात ते आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. अहो ते आपल्यातून गेलेच नाही. आपण नेले सुतळीने बांधून. ते केव्हा गेले ते. ते पडेल होते उताने तुम्ही उलटे बांधले. म्हणून तर आपल्याकडे माणूस मेले असं करतात मागून. जण उद्योग केले निघा. गंज गावाची वाट लावली निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ कस काय जाऊ. मडक्यावाला म्हणतो माया माग येईन कस काय जातो मी नाही का पुढं. तो म्हणला तू दिसला पाहिजे ना. म्हणला मडक्यात धोरका आला केलाय. धोरा धोरा नाही पण इकडे तिकडे जाऊ नको. तो म्हणला भूक लागली मग बांधून आणला ना. ही 10व्याची भाषण. बरं ती 10व्याची भाषण ते अलाउन्स करणारी ती माईकवर माणसं असते ना लई नंगाट. कोणची कशी लाल करतील. त्यांना लाल करायची लई सवय. बरं ते जवळ माणसं बसले ना त्यांचं नाही बोलणार. लांबून जवळच्यांना प्राधान्य द्यावा मग लांबच्याला. 10व्याचं भाषण चालू. बाबराव नावाचा माणूस होता. त्याची बायको मेलती आणि ते चेप्पी करून बसलं होतं. श्रद्धांजली चालल्या होत्या भाषणाच्या. मग आता यानं लांबून माणूस आला त्याची लाल करायची काय गरज होती. जवळची घ्यायची. यानं लगेच त्यांची लाल केली. ते आले. बरं जे आले त्यांना कोण मिळालं याचा तपास नाही. ते लाल केल्यामुळं मूडमध्ये आले. आल्याबरोबर माईकवर म्हणले बाबराव जाऊन 10 दिवस झाले. आणि बाबूरावाचे आमचे फार घनिष्ठ शब्द कधीच गाठ नाही. आणि बाबूरावाच्या कुटुंबावर फार डोंगर कोसळला. बाबूराव त्याच्याकच पाहत होता. बाबूराव म्हणला तर माझ्या बायकोचा दाव आहे म्हणून सोडलं तुला. नाही तर तुला उचलून आपटलं असतं ना. आलाय का मला बायको करायचे मी व्हॉट्सअपला टाकलंय तुम्हाला. माणसं भांबवली महाराज. हो 2021ला पवार पहिला संकल्प काम. दुसरा क्रोध. आणि शेतकरी वर्गाने व्यवसाय करा आणि लग्न साधे करा. मुलं होतात. कशाला पैसे. लग्नाचे पैसे बॅलन्स ठेवा. मुलाच्या नावी 25,000 रुपये टाका. मुलीच्या नावी 25,000 रुपये टाका. मंदिरात जाऊन लग्न साधे करा. आता हे पहिले दिवस संपले. काय बावळाटपणा आहे. केवढा मंडपन तो डीजे आय 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 13% बसता काढा गाव जेव घाला. तुरा काढी तो लग्नात तुरा दरिद्री. अरे 20 वर्ष बापानं पोरगी सांभाळली तर नवरीच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. सनाट निघती फुलाच्या गाडी. सगळे हप्ते पेड करा. मार्च आलाय पेड करा. दुसरा हप्ता घेऊन येते. आणि ते नवरदेव शेळ्यांक जाणार याड काळा चष्मा. पडलं ना बुटा सगळती काय त्याला सफारी. काय लोक आहे. इट इज वेस्टेज ऑफ टाइम अँड मनी. पैशाचा नाश करू नका. मला खुणवायचं की नाही 8:30 झाली. मला उभं राहिलो भांड राहत नाही महाराज. माझ्या आयुष्यात माझ्यात एकच खोडे. मी खरं बोलतो. त्याची फळं भोगितो. आता मला सांगा 2.25 तासाच्या कीर्तनात हा विनोद आहे. सत्यच आहे ते.
आणि याचा तरुणांना फायदा घ्या. आमदार साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायचं महाराज, एक सात्विक कुटुंबातला माणूस सात्विकच राहणार. एवढ्या फक्त त्यांच्यासाठी आपल्याला निर्व्यसनी बनण्याचा संकल्प करा. पवार साहेबांच्या सगळ्या कुटुंबाला परमेश्वर उदंड आयुष्य देव. तुमचे माझे प्रेमाचे संबंध चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहो. आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.